सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत का, असा प्रश्न या सगळ्या घडामोडींमध्ये उपस्थित झालाय। उपमुख्यमंत्रीपदाच्या निर्णयाची घाई केली असं मत व्यक्त करत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली, तर विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित करत अजित पवार हयातीत असताना झालेले निर्णय त्यांच्यावर लादण्यात येत आहेत का, असा प्रश्नही उपस्थित होतोय। सुनेत्रा पवारांना कमी लेखण्याचा प्रयत्न कोण करतंय? विलीनीकरणाच्या बैठकीचा व्हिडिओ आत्ताच का समोर आला? अजितदादांच्या हयातीतले निर्णय आता लादण्याचा प्रयत्न? सुनेत्रा पवारांविरोधात कुजबूज मोहीम राबवली जाते का? अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर आता सुनेत्रा पवार यांना कुटुंबात आणि पक्षासाठी असा दुहेरी संघर्ष करावा लागतोय। अजितदादांच्या बंडाच्या वेळी अजित पवार कुटुंबात एकटे पडले होते। दादांचा कुटुंब एकीकडे आणि संपूर्ण पवार कुटुंब दुसरीकडे अशी स्थिती होती। सख्खा धाकटा भाऊ श्रीनिवास पवार यांनी सुद्धा दादांऐवजी काकांसोबत राहणं पसंत केलं। अशी स्थिती दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची झाली आहे। मात्र या दुःखातही पतीचं काम टिकवण्याला सुनेत्रा पवार यांनी कर्तव्य मानलं आणि जड अंतःकरणानं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला। पण हा निर्णय घाईत झाल्याचं जाहीर भाष्य करत शरद पवार यांनी यावरती नाराजी व्यक्त केली आहे। पवार कुटुंबियापैकी कोण कोण असणार आहे? साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातम्या येत आहेत, आपण जाणार आहात? सुनेत्रा पवार या राज्याचं आणि पक्षाचं नेतृत्व करण्याइतपत सक्षम आहेत का, असा सवालही कुजबूज मोहिमेतून उपस्थित करण्यात येतोय। त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या एका बैठकीचा व्हिडिओही पसरवला गेला। यावर स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी आत्ताच का, असा सवालही करण्यात येतोय। विलीनीकरणाची इच्छा अजित पवार यांची असल्याचंही शरद पवार राष्ट्रवादीकडून सतत सांगण्यात येतंय। मात्र अजित पवार यांच्या हयातीत झालेली चर्चा सुनेत्रा पवारांवर लादण्याची घाई केली जाते का, असाही सवाल उपस्थित होतोय। चर्चा सुरू होती नाही, चर्चा पूर्ण झालेली आणि 17 तारखेला आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तबी केलेलं। जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडी करून लढवायच्या आणि पुढच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निकालानंतर ताबडतोबीनं आपण दोन्ही पक्ष मर्ज करायचे, अशी चर्चा आमची ठरलेली होती। सगळ्यात मोठं महत्त्वाचं पद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद। त्यामुळे ते पहिल्यांदा जे आहे त्यात तिथं योग्य रीतीने जे आहे सुनेत्राताईंना ती सूत्र त्यांच्या हातात देणं, नंतर ते ठरवतील पुढे काय काय करायचं ते। अजित पवार यांच्या बंडानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष रंगला होता। त्यावेळी बाहेरच्या पवार असं सांगत शरद पवार यांनी सुनेत्रा पवारांवरती टीका केली होती। पवार आणि बाहेरून आलेला पवार, पवार आणि बाहेरून आलेला पवार। या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यांची राजकीय महत्वाकांक्षा कायम राहिली। काही दिवसातच अजित पवार यांच्या पक्षानं त्यांना राज्यसभेची संधी दिली। त्यावरूनही पर्सच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातली जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली होती। एवढंच नाही, बारामतीमध्ये सख्या पुतण्या युगेंद्र पवार यांनी दादांना विधानसभेत आव्हान देण्याचाही प्रयत्न केला। आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय, नवऱ्याचं काय काम इकडे, आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला, खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही, त्याचं काय इकडे तिकडे जाय कशाला। माझ्या नवऱ्यानी तुम्हाला असं पाहिजे की माझा नवरा येऊन भाषण करेल, चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे? नवऱ्यांनी कॅन्टीनमध्ये बसायचं, माझा नवरा येत नाही। सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंना पाठवते, भाषण करतील, द्याल का मला मतं? कोणाकडे बघून मतं देणार, मी का सदानंद सुळे? जाणार कोण तिथे? त्याच्यामुळे विचार करून मतदान करा।
कितीही सदानंद सोळेंनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंटमध्ये मला जाऊन बोलायचं, विषय मला तिथे जाऊन मांडायचे. अरे काय तुम्ही टीका करता? महिला लोकसभेमध्ये गेल्यानंतर त्यांचा नवरा काही पर्स घेऊन जाणार मागं मागं मागं. आता अजित पवार काही पर्स घेईल का रे? तुम्हाला पटत का रे? अरे काय मग आपण जाताना सदानंद सुळे पर्स घेऊन जातात का तिथं? अरे मला तर एकेकाला अशी उत्तरं देता येतील, तुम्हाला पळता भुई थोडी होईल. तुम्ही मुंबईच गाठाल, दुसरी कुठे थांबणार नाही. पण आपण म्हणतो जाऊ दे जाऊ दे, आपलीच बहिणी आहेत, आपलीच भावंड आहेत, आपलीच लोक आहेत, हे असं चालणार नाही. अजित पवार यांनीही राष्ट्रवादीमध्ये बंडानंतर मुंबईत घेतलेल्या सभेत पक्षात योग्य न्याय मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली होती. 2004 साली राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही शरद पवार यांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतला. यावरती अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याची तयारी दर्शवली होती. 2019 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधीबाबतही शरद पवार यांनी ऐनवेळी भूमिका बदलली असा आक्षेपही अजित पवार यांनी जाहीर व्यक्त केला होता. त्यामुळे सलग उपमुख्यमंत्रीपदीच राहावं लागल्याची खंत दादांच्याही मनात होती. मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता, त्याच्यामध्ये आम्हाला विलासरावांनी सांगितलं आता तुमच्यामध्ये कोण होईल, त्यावेळेस भुजबळ साहेब, RR पाटील. माझी काही त्यावेळेस इच्छा नव्हती, कारण हे प्रमुख नेते म्हणून काम करत होते. खरं आहे ते आपण मान्य केलं पाहिजे, सगळंच आपल्याला मिळालं पाहिजे असा हव्यास कुणी मनामध्ये ठेवता कामा नये. पण 4 खाती जास्त घेऊन, 4 मंत्रीपद जास्त घेऊन आलेली संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभ्या भारताने बघितलं होतं, संधी आली होती. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, 2023 मध्ये ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसला असता. आम्ही कुणी कामामध्ये कमी आहोत का? आम्ही कुठं लोकांच्या मध्ये मिसळायला कमी आहोत का? आम्ही आमच्या आया बहिणीचा आदर करायला आम्ही कमी आहोत का? मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते, दुसरे वरिष्ठ नेते इथं बसलेत, पटेल साहेब उद्योगपती, भाजपचे वरिष्ठ नेते, मी, देवेंद्र फडणवीस, सगळी चर्चा झाली. 5 बैठका झाल्या त्याच बंगल्यात, आणि मला देवेंद्रला सांगितलं कुठं बोलायचं नाही. आता मला सांगा, नेत्यांनी सांगितल्यावर मी कसा कुठं बोलेन? मी नाही बोललो. त्याच्यानंतरचा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे. अनेकदा मीडिया मला विचारतो 19ला काय झालं, परंतु मला कुणाला बदनाम होऊन द्यायचं नाही. मी गेल्या 40 वर्षाच्या 30 वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक गोष्टी सहन केल्या. अनेकदा मी माघार घेतली, अनेकदा मी कमीपणा घेतला, अनेकदा आमच्यावर गुगली टाकली तरी मी सहन केली. अनेकदा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं एक आणि निर्णय मात्र झाला एक, अशा पद्धतीनं झालं. मी रोखठोक बोलणारा कार्यकर्ता आहे. मी जर एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, नसेल तर नाही म्हणून सांगतो. अजित पवार यांच्या कुटुंबियांमध्ये पार्थ पवार यांच्यावरही अन्याय करण्यात आल्याची भावना होती. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांना दिलेलं तिकीट शरद पवार यांना आवडलं नव्हतं. या निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला. त्यावर त्यांचा पराभव धक्कादायक नाही असं जाहीर विधान शरद पवार यांनी केलं होतं. त्यानंतर सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी पार्थ पवार यांनी केल्यानंतर पार्थ यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. माझ्या नातीचं बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे. माझ्या नातीचं बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआयच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं, माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल सीबीआयची चौकशी करावी, त्याला कोणाचा विरोध असेल ते करावे.
यासोबतच 2 मे 2023 या दिवशी शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा अचानक केली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यानंतर नेते कार्यकर्त्यांनी विरोध करत हा निर्णय मागे घेण्यास पवारांना भाग पाडलं. निर्णय मागे घेताना सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय कार्याध्यक्षा करत त्यांच्यावरती महाराष्ट्राची जबाबदारीही शरद पवार यांनी टाकली. यावेळी अजित पवार सगळ्यांना दरडावून समजावत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यातून चुकीचा संदेश गेल्याचा आरोप अजित पवार यांनी बंडानंतर केला. राजीनामा देण्याचं ते केवळ नाटक होतं अशी टीकाही दादांनी केली होती. 2 मेला त्याच्या आधीच्या मीटिंग मध्ये की आता मी राजीनामा देतो आणि मी संस्था बघतो. त्या संदर्भामध्ये राजीनामा दिल्यानंतर मी एक कमिटी करतो. ती कमिटी केल्यावर सगळे तुम्ही प्रमुख बसा आणि ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. आम्ही तयार झालो. तेही आम्हाला मान्य होतं. मित्रांनो, पुन्हा 2 दिवसात काय घडलं कुणास ठाऊक. त्याच्यातनं सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला. एकीकडे रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्या स्थिर राजकारणासाठी प्रयत्न करणाऱ्या युगेंद्रलाही सहजपणे बारामतीतून संधी देणाऱ्या शरद पवार यांनी अजित पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याबाबत घेतलेल्या भूमिका नेहमीच वादात राहिल्या. आताही अजितदादांच्या निधनानंतर अजित पवारांचा पक्ष ताब्यात घेण्याचा पवार कुटुंबाचा प्रयत्न सुरू होता असं सांगण्यात येते. मात्र त्यापूर्वीच सुनेत्रा पवार आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतलाय. त्यामुळेच आता सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.